आम्ही येलोस्टोन नॅशनल पार्क येथे फिरायला गेलो होतो, म्हणजे बघायला नॅशनल पार्क. आणि ही एक भूगर्भातून येणार गरम पाणी किंवा सल्फर, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड आणि हायड्रोजन सल्फाईड असे गॅसेस बाहेर येतात आणि बॉइलिंग हॉट वॉटर बाहेर येतं मोठ्या मोठ्या फाउंटन मध्ये. तर ती बघायला गेलो होतो. डेट होती 2 जुलै. आणि तिथे एक लमार व्हॅली म्हणून आहे, लमार व्हॅली वाईल्ड लाईफ साठी. तर तिथे आम्ही म्हणजे गाडी ड्राईव्ह करून गेलो. आणि त्या लमार व्हॅलीमध्ये आम्हाला जवळजवळ 400 बायसन, हे बघा इकडे दिसत आहेत पिक्चर मध्ये, बायसनचे कळप विविध दिसले. पण एक 400 दिसले. टोटल अबाउट 5000 प्लस बायसन त्या एरियात आहेत असं आम्हाला त्या इन्फॉर्मेशन वरून समजलं. तर बायसन म्हणजे एक आपल्याकडे रेडे असतात ना, पण ते रान रेडे किंवा गवे तशातला प्रकार असतो. पण इथे ते जंगलातच वास्तव्य करून असतात. आणि अगदी मायनस टेम्परेचर्स असतील 20 डिग्री 30 डिग्री. तर अशा मायनस टेम्परेचर मध्ये नोव्हेंबर ते एप्रिल पर्यंत अगदी थंड प्रदेशात ते राहत असतात. त्यामुळे त्यांच्या अंगावर खूप भीस असते, केस असतात. पुढचा भाग तर संपूर्ण केस आणि बिसानीच असतो. आणि कितीतरी त्यांच्यावरती फॅट पण असतं. तर अगदी रस्त्याच्या बाजूला सुद्धा ते घाबरता येत असत, तिथे चरत असत, म्हणजे नॅचरल. त्यांना काही आपल्याशी देणं घेणं फारसं नसायचं. आहे बघा, इथे एक छोटीशी टक्कर सुद्धा झालेली आहे बायसनची. आणि आमची गाडी ह्या बाजूला रस्त्यावर उभी होती. आणि हळूहळू आम्ही पुढे जात होतो आवाज न करता. तर असा हा बायसन हा पशु या अरण्यात सापडतो या लमार व्हॅलीमध्ये. आणि आता आम्ही गेलो होतो 2 जुलैला. तर 2 जुलै म्हणजे जवळजवळ समर सीझन चालू झालेला. तर त्यामुळे ऊन पण होतं, थोडं थोडं गवत वगैरे सगळीकडे वाढलेलं होतं. तर हे सगळे बायसन चरत होते. ह्या एका पिक्चर मध्ये मी दाखवतोय की हे बायसनचा कळप इकडे चरत होते. आणि एके ठिकाणचं दृश्य आहे. आणि यातला एक लीडर जो बायसन होता तो हा बघा इथे पुढे येऊन रस्त्यावर आला आणि उभा राहिला. आणि हा क्रॉस करताना इथून क्रॉस करत होता आणि रस्त्यावर येऊन इथे उभा राहिला. आणि रस्ता म्हणजे 2 लेनचा रस्ता, पण व्यवस्थित गाड्या जातील असा हा इथे बायसन उभा आहे, आपल्याला दिसतोय. आणि इथून आपण बघितलं तर या गाड्या पण बायसन तिथे उभा आहे म्हणून उभ्या आहेत आणि बायसनला पण बघत आहेत. हा, तर ह्याच्यामध्ये नोटीस करायची गोष्ट काय आहे की आता या रस्त्यावर एक हिंस्र पशु क्रॉस करतोय आणि आपण त्यांच्या जंगलात आलेले आहोत. याचं सगळं भान ठेवून सगळे ड्रायव्हर असे लाईन लावून आपापल्या लेन मध्ये उभे राहिले होते. आपापल्या लेन मध्ये म्हणजे मागे पुढे एक 15 20 25 गाड्या अशा उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि वेळ संध्याकाळची होती. हे बघा, हेडलाईट लावलेले आहेत. आणि बायसन आता हा सुद्धा कळपाचे लोक हळूहळू हळूहळू क्रॉस करत होते. कोणीही यात सांगायची गोष्ट म्हणजे कोणीही हॉर्न वाजवला नाही किंवा त्या बायसनला, आता हा बायसन जवळजवळ आता ह्या राईट हँड साईडला आलेला आहे त्यामुळे लेफ्ट साईड क्लिअर होती. पण त्याच्या मागून त्याला घासून वगैरे कोणीही गाडी काढली नाही. आणि गाडी पार्क करताना किंवा उभी करताना कोणीही मनुष्य इथे गेला नाही ह्या बाजूचा किंवा त्या बाजूचा पण मनुष्य इथे कोणीही आलेलं नाही रॉंग लाईनला. आणि सगळे एकामागून एक सगळ्या गाड्या उभ्या राहिल्या. जेवढा आपल्याला दिसू शकेल तेवढंच बायसनला बघत होते. कोणीही हॉर्न वाजवलेला नाही किंवा कोणीही कुठल्याही तऱ्हेचा शिस्तबद्ध अगदी कारभार चाललेला होता. की सगळ्या गाड्या थांबलेल्या होत्या. संध्याकाळची वेळ होती, सगळ्यांनाच उशीर होणार होता कुठे कुठे पोचायला. पण जंगल सफारीसाठी आलेले, वाईल्ड लाईफ बघायला आलेले आणि त्यात या हिंस्र प्राण्यांना त्यांच्या एरियात आल्यावर कुठल्याही तऱ्हेचा त्रास होऊ नये म्हणून एकही हॉर्न मी ऐकला नाही.
एकही गाडी रॉंग लेनला येऊन पुढे बायसनचे फोटो काढायला आलेले नाही. आणि जेव्हा हा बायसन इथून तिकडे क्रॉस करून गेला आणि मग हे पुढे काही क्रॉस करत नव्हते, ते झाल्यानंतर मग हळूहळू हळूहळू या लेफ्ट हँड साईडच्या गाड्या वर गेल्या आणि राईट हँड साईडच्या गाड्या खाली गेल्या. आमची गाडी यातली ह्या बाजूला, इथे आम्ही उभे होतो. तर इतक्या लांबून आम्ही ते बायसन बघितले. पण मला हा शिस्तबद्ध कारभार हा फार आवडला आणि वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यातली दुसरी गोष्ट मोठी म्हणजे इथे कोणीही गव्हर्नमेंटचं मनुष्य किंवा गव्हर्नमेंटचा ट्रॅफिक कंट्रोल, फॉरेस्ट ऑफिसर्स वगैरे कोणीही इथे नव्हतं आणि तरीही इतकं शिस्तबद्ध कारभार होता. वाईल्ड लाईफला कोणीही त्यात त्रास दिलेला नाही. तर हे सगळं बघून फार छान वाटलं. ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणून हा व्हिडिओ एक छोटासा बनवला.